नमस्कार. आजच्या व्हिडिओमध्ये आज आपण बनवणार आहोत पनीर मसाला. तुम्ही म्हणाल पनीर मसाला तर आम्ही पण बनवतो, पण माझ्या पद्धतीने तुम्ही देखील हा पनीर मसाला एकदा नक्की बनवून बघा. सगळेजण आवडीने मागून खातील अशा प्रकारचा टेस्टी मसाला बनवून तयार होतो. व्हिडिओला सुरुवात करूया. सर्वात आधी पनीर मसाला बनवण्यासाठी लागणारा मसाला तयार करूयात. त्यासाठी गॅसवरती एक पॅन ठेवला. यामध्ये 2 मीडियम आकाराचे स्लाइसेस करून घेतलेले कांदे भाजण्यासाठी घातले. कांदा लवकर आणि छान भाजावा यासाठी थोडंसं तेल घातलेलं होतं. त्यानंतर हा कांदा अशा प्रकारे तांबूस रंगावरती भाजून घेतला. कांदा भाजला की यामध्ये 10 ते 12 काजू घातले, आल्याचे तुकडे घातले, काही लसूण घातला आणि 2 मीडियम आकाराचे चिरून घेतलेले टोमॅटो घातले. सोबतच अगदी थोडंसं मीठ घातलं आणि हे व्यवस्थित असं एकदा मिक्स करून घेतलं. त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवून अगदी 2 ते 3 मिनिटासाठी आपल्याला हे शिजवून घ्यायचं आहे. गॅस अगदी लो ठेवायचा. असं हे कांदा, टोमॅटो, काजू परतत असताना यामध्ये थोडंसं मीठ घालून झाकून ठेवलं तर यामधला टोमॅटो छान शिजला जातो. त्याचबरोबर बाकीचं साहित्यही शिजलं जातं आणि बारीक केल्यानंतर आपल्या ग्रेव्हीला एक वेगळ्या प्रकारची कन्सिस्टन्सी येते. सर्व साहित्य व्यवस्थित असं शिजलेलं आहे. गॅस बंद करते आणि एका प्लेटीमध्ये थंड होण्यासाठी काढून घेते. थंड होत आहे तोपर्यंत गॅसवरती मी एक पॅन ठेवलेला आहे. पॅनमध्ये अगदी थोडंसं तेल घालते. तेल हलकंसं गरम करून घ्यायचं आहे. गॅस थोडासा मीडियम ठेवायचा आणि यामध्ये आपल्याला पनीर आहे तो हलकासा शॅलो फ्राय करून घ्यायचा आहे. हा पनीर मसाला बनवण्यासाठी इथं मी 200 ग्रॅम इतका पनीर घेतलेला आहे. आवडन त्या शेपमध्ये आपल्याला हा पनीर आहे तो कट करून घ्यायचा आहे. इथं मी अशा पद्धतीने हा पनीर कट करून घेतला. सर्व पनीर पॅनमध्ये ठेवल्यानंतर एका बाजूने बघू शकता याला काय सुंदर रंग आलेला आहे. त्यानंतर लगेचच आपण याला दुसऱ्या बाजूने पलटून घ्यायचा आहे. गॅस जर का फुल असेल तर पनीर पटकन फ्राय होतो, त्यामुळे त्याला पटकन पलटून घ्यायचा आहे. दुसऱ्या बाजूने देखील आपल्याला अशाच रंगावरती हा पनीर आहे तो फ्राय करून घ्यायचा आहे. इथं दोन्ही बाजूने हा पनीर अगदी परफेक्ट असा फ्राय झालेला आहे. गॅस बंद करते आणि फ्राय करून घेतलेला पनीर एका प्लेटमध्ये काढून घेते. पनीर जास्त वेळासाठी किंवा जास्त तेलामध्ये देखील आपल्याला फ्राय करायचं नाही. नाहीतर पनीर आहे तो थोडासा रबरासारखा होऊ शकतो. अगदी थोड्याशा तेलामध्ये हलकासा फ्राय करून घ्यायचा आणि लगेचच आपल्याला एका प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे. अशा प्रकारच्या रंगावरती हा पनीर मी फ्राय करून घेतलेला आहे. हा पनीर थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊयात आणि भाजून घेतलेलं आपलं साहित्य पूर्णपणे थंड झालेलं आहे याचं वाटण बनवूयात. हे सर्व साहित्य एका मिक्सर जारमध्ये काढून घेते. त्यानंतर यामध्ये आपल्याला आवडीनुसार फ्रेश कोथिंबीर घालायची आहे. इथं मी देठासकट कोथिंबीरीचा वापर करणार आहे. हे वाटण बनवताना मी यामध्ये अजिबात पाण्याचा वापर करणार नाही, कारण टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात मॉइश्चर असतं, त्यामुळे एक्स्ट्रा पाणी घालण्याची आवश्यकता पडत नाही. तुम्हाला जर का वाटत असेल हे वाटण व्यवस्थित बारीक होत नाही, तर तुम्ही अगदी थोडंसं पाणी यामध्ये घातलं तरी देखील चालू शकतं. कोथिंबीर घालून हे मिक्सरला अगदी छान असं मी बारीक करून घेतलेलं आहे. पनीर मसाला बनवण्यासाठी लागणारी ही ग्रेव्ही आहे ती आपल्याला अगदी स्मूथ बनवायची आहे. अजिबात मोठी ठेवायची नाही किंवा जाडसर ठेवायची नाही. स्मूथ अशा प्रकारची ही ग्रेव्ही बनवायची आहे. पुढच्या कृतीकडे वळूयात. गॅसवरती कढई गरम करायला ठेवलेली आहे. फोडणी करता यामध्ये मी 2 ते 2.5 पळ्या इतकं तेल घातलेलं आहे. या मसाल्यामध्ये तेल तुम्ही तुमच्या आवडीनुसार वापरू शकता. इथं पनीर आहे त्यामुळे अगदी थोडंसं तेल मी जास्त वापरलेलं आहे. त्यानंतर अशा पद्धतीने मी इथं एक मीडियम आकाराच्या कांद्याच्या पाकळ्या करून घेतलेल्या होत्या. त्या या तेलामध्ये घातलेल्या आहेत. हा कांदा या तेलामध्ये अगदी हलकासा फ्राय करायचा आहे. यामधला कच्चेपणा दूर होईपर्यंतच, जास्तही करपवायचा नाही. त्यानंतर या इथं मी हिरव्या रंगाची एक शिमला मिरची आहे ती अशा पद्धतीने पाकळ्यांमध्ये कट करून घेतलेली आहे. त्यामधल्या संपूर्ण बिया काढलेल्या होत्या. त्या देखील आपल्याला या तेलामध्ये हलक्याशा फ्राय करून घ्यायच्या आहेत. कांदा आणि शिमला मिरची सोबतच आपण फ्राय करत आहोत. या पनीर मसाल्यामध्ये अशा ह्या कांद्याच्या आणि शिमला मिरचीच्या पाकळ्या घातल्या तर पनीर मसाल्याला खूप छान टेस्ट येते. एकदा नक्की घालून बघा. त्याचबरोबर पनीर मसाला दिसायला देखील खूपच छान दिसतो. अगदी हलकंसं आपल्याला हे परतून घ्यायचं आहे. परतून झालं की लगेचच आपल्याला यामध्ये बनवून घेतलेलं वाटण घालायचं आहे. संपूर्ण मसाला मी यामध्ये घालत आहे. गॅस अगदी लो ठेवायचा आहे, जेणेकरून आपली फोडणी आहे ती करपणार नाही. पनीर मसाला हा बऱ्याचशा भागामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने बनवला जातो आणि खाल्ला जातो. तुम्ही देखील या पद्धतीने बनवलेला हा पनीर मसाला एकदा नक्की ट्राय करा. चवीला भन्नाट लागतो. तर अशा पद्धतीने हे मसाले घातल्यानंतर आपल्याला ही फोडणी एकदा व्यवस्थित मिक्स करायची आहे. त्यानंतर अगदी 1 ते 2 मिनिटासाठी लो गॅसवरती अधूनमधून हलवत आपल्याला याला परतून घ्यायचं. त्यानंतर काही सुके मसाले घालूयात. 1 चमचा बॅडगी मिर्च पावडर घालूया, जेणेकरून रंग छान येईल.
1 चमचा धना पावडर, पाव चमचा हळद पावडर, ठेवणीतलं काळं तिखट घालायचं आवडीनुसार, अर्धा चमचा गरम मसाला आणि 1 चमचा किचन किंग मसाला घालूयात. चवीनुसार मीठ घालायचं आहे. कांदा आणि टोमॅटो आपण ज्यावेळेस वाफवून घेतलेलं होतं त्यावेळेस देखील आपण मिठाचा वापर केलेला होता. त्यामुळे इथं आपल्याला या मसाल्यामध्ये मिठाचा वापर थोडासा बेतानेच करायचा आहे. सर्व सुके मसाले घातल्यानंतर एकदा व्यवस्थित मिक्स करून घेऊयात. इथं मी 1 चमचा बटर घातलेला आहे. हे बटर देखील आपल्याला या फोडणीमध्ये व्यवस्थित असं मिक्स करून घ्यायचं आहे. हे सर्व मसाले आपल्याला तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचे आहेत. गॅस अगदी लो ठेवायचा जेणेकरून आपली फोडणी आहे ती करपणार नाही. मसाल्यांमधून अगदी छान असं तेल रिलीज झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला मिक्सरचं भांडं विसून पाणी घालायचं आहे. मीडियम कन्सिस्टन्सीवरती ग्रेव्ही बनवण्यासाठी आपल्याला किती पाणी लागणार आहे तेवढ्या पाण्याचा वापर इथं मी करत आहे. हवं असल्यास तुम्ही मिक्सरचं भांडं विसून फक्त अर्धा वाटी पाणी या मसाल्यामध्ये घाला आणि हे मसाले पुन्हा एकदा तेल सुटेपर्यंत परतून घ्या किंवा शिजवून घ्या. त्याने देखील भाजीला तरी छान येते. पण इथं डायरेक्ट मी या मसाल्यांमध्ये पाणी घालत आहे जेणेकरून ग्रेव्ही बनेल. जास्तही पातळ नको, जास्तही घट्ट नको, अशा प्रकारच्या कन्सिस्टन्सीवरती मला ही ग्रेव्ही बनवायची आहे. त्यानुसार यामध्ये मी पाणी घातलेलं आहे. त्यानंतर इथं मी 1 ते 2 चमचे इतकी फ्रेश क्रीम घातलेली आहे. सोबतच अर्धा चमचा कसुरी मेथी घातली. आता ही फ्रेश क्रीम आणि कसुरी मेथी एकदा व्यवस्थित अशी मिक्स करून घेऊया. तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर दुधावरती जी साय येते ती मिक्सरला बारीक करून तुम्ही यामध्ये घातली तरी देखील चालू शकतं. फ्रेश क्रीममुळे आपला हा पनीर मसाला अगदी छान असा क्रीमी लागतो. मसाले एकदा व्यवस्थित मिक्स करून घेतले. त्यानंतर फ्राय करून घेतलेला पनीर घातला आणि सोबतच बारीक चिरलेली कोथिंबीर घातली. एकदा हा मसाला व्यवस्थित असा मिक्स करून घेऊयात. गॅस अगदी लो ठेवूयात आणि याच्यावरती झाकण ठेवून साधारणपणे 3 ते 4 मिनिटासाठी आपल्याला हा पनीर मसाला शिजवून घ्यायचा आहे. गॅस अजिबात फुल करायचा नाही, नाहीतर पनीर मसाला पटकन करपू शकतो. अगदी लो गॅसवरती थोड्या वेळासाठी हा पनीर मसाला मी शिजवून घेतलेला आहे. त्यानंतर तुम्ही बघू शकता याला रंग काय सुंदर आलेला आहे आणि या पनीर मसाल्याचा सुगंध म्हणाल तर अगदी घरभर दरवळत आहे. अशा प्रकारचा टेस्टी मसाला बनवून तयार झालेला आहे. या पनीर मसाल्याची कन्सिस्टन्सी बघू शकता अगदी परफेक्ट आलेली आहे. हॉटेलमध्ये ज्या प्रकारचा पनीर मसाला मिळतो त्या प्रकारचाच पनीर मसाला घरच्या घरी बनवून तयार झालेला आहे. सर्व्ह करण्यासाठी एका प्लेटमध्ये काढून घेते. हा पनीर मसाला तुम्ही रोटीसोबत खाऊ शकता, नानसोबत किंवा चपातीसोबत देखील खाऊ शकता. आवडत असल्यास भातासोबत देखील हा पनीर मसाला चवीला भन्नाट लागतो. आजचा हा व्हिडिओ तुम्हाला थोडा जरी आवडलेला असेल तर व्हिडिओला प्लीज एक लाईक नक्की करा. चॅनेलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. कारण अशाच प्रकारचे नवीन व्हिडिओज मी या चॅनेलवरती घेऊन येत असते. पुन्हा भेटू आपण अशाच एका नवीन छानशा रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.